ती असतो आपला 3 मार्कांचा प्रश्न आणि 3 मार्कांच्या या प्रश्नामध्ये जर आपल्याला विचारलं फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन म्हणा इथं गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट √2, √2 ठीक आहे देयरफॉर x इक्वल टू √2 y इक्वल टू √2 झालं. आता काय फाइंड करायचं आहे पोलर कोऑर्डिनेट्स r चा काय फॉर्म्युला आहे r इज इक्वल टू अंडर x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर. थीटा साठी काय फॉर्म्युला आहे बरोबर हेयर टॅन थीटा वापरतो आपण. काय फॉर्म्युला वापरतो टॅन थीटा. काय टॅन थीटाचा फॉर्म्युला तर y बाय x टॅन थीटा इक्वल टू √2 काढला 1 देयरफॉर थीटा इक्वल टू टॅन थीटा इक्वल टू 1 दोन वेळेस व्हॅल्यू आहे. टॅन थीटा इक्वल टू 1 दोन वेळेस व्हॅल्यू कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे ना. मग पॉझिटिव्ह म्हणजे कुठं तर पहिला क्वाड्रंट आणि तिसरा क्वाड्रंट फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट दोनदा व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय तर थीटा इक्वल टू येणार 45 डिग्री आणि थीटा इक्वल टू येणार 225 डिग्री. आणि थीटा 45 असताना सुद्धा पॉझिटिव्ह 1 225 असताना सुद्धा पॉझिटिव्ह 1. मग मी नेमकं घ्यायचा किती 45 घ्यायचा की 225 घ्यायचा तर ठरवायचं कशावरून हे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत. कोऑर्डिनेट्स बघा काय √2, √2 म्हणजे x काय तुमचा प्लस y काय तुमचा प्लस प्लस कुठं असतो प्लस कुठं असतो फर्स्ट मध्ये की थर्ड मध्ये फर्स्ट मध्ये. त्याच्यामुळे याचं व्हॅल्यू तुम्ही घेणार 45 डिग्री फर्स्ट मध्ये असतो ना त्याच्यामुळे तुम्ही घेणार 45. तो प्रश्न विचारला आपण उत्तर सुद्धा त्याच फॉर्म मध्ये लिहायचं. मग प्रश्न काय विचारला तर त्यांनी म्हटलं फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स मग उत्तर सुद्धा लिहा देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ √2, √2 इज √2 इज काय मिळालं r, थीटा r2, थीटा 45 डिग्री जो की आपला आहे π/4. मग या ठिकाणी लिहा π/4 दॅट्स इट. आणि याला अशी एक छान छान चौकट करा आपल्याला 2 मार्क मिळून जातील.